तेल पण एवढंच सांगायचं 15 दिवस पुरेल एवढं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मला अगदी आठवतं की तेव्हा ड्रेसेस मला काळे बाई द्यायचे आणि दीपाली, ते शाळेतली पल्लू कशी होती हो? पल्लू म्हणजे ऐश्वर्याचं माहेरचं. हो, खरंच आहे. म्हणजे ऐश्वर्या पल्लवी ते ऐश्वर्या नारकर हा जो प्रवास आहे तो जवळून अनुभवलाय. एक तर काय की आमचं थोडं कौटुंबिक नातं पण आहे. म्हणजे माझ्या घराजवळच ऐश्वर्या राहायची आणि खूप लहानपणापासून स्वामी विवेकानंद डोंबिवलीमध्ये जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पल्लू माझी शिकलेली आहे 10वी पर्यंत. आणि काय तिचे गुण सांगू हो, म्हणजे माझी नाही सगळ्याच शिक्षकांची ती लाडकी होती. एक तर तिचं अक्षर खूप छान, त्याच्यामुळं शाळेमध्ये जे फलक लेखन असायचं ते कायम आमच्या पलूकडे असायचं. आणखीन एक मला चांगली आठवण आहे की केल्याने होत आहे रे तुला चांगलं, तिचं हे खऱ्या अर्थानं पहिलं नाटक होतं बालनाट्य. ज्योतिराव कदम म्हणून त्यावेळेचे लेखक खूप छान नाटकं ते लिहायचे. तर त्या नाटकामध्ये मराठीचे विषयांचं भांडण होतं, ते सगळे विषय आपापसात भांडतात, हा तो नाटकाचा विषय होता. तर त्या नाटकामध्ये मराठी या विषयाची आणि खूप म्हणजे मी त्या देशाची बोली मी माय मराठी, म्हणजे अजूनही माझ्या 81 सालचं ते नाटक होतं. तर त्यावेळी अजूनही माझ्या लक्षात आहे. तर ती इतकी सुंदर पद्धतीनं ती अभिनय त्या ठिकाणी म्हणजे गाणं म्हणून करायची की तो अभिनय, आणि अनेक बक्षिसं तिनं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. अशा बऱ्याच आठवणी आहेत पल्लूच्या माझ्या. त्यामुळे शाळेशी मी खूप कनेक्टेड आहे, तसंच शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा. आता थोडंसं टीचर स्टुडंट असं सगळं नातं निर्माण झालंय, पण तेव्हा जसं बाई म्हणाल्या की खरंच कौटुंबिक होतं. म्हणजे शाळा आमच्या घराच्या, आमच्या चाळीच्या आणि शाळेच्या मध्ये फक्त रस्ता होता. आई खिडकीतून डबा द्यायची, बाई डबा घ्यायच्या, मला द्यायच्या. इतकं इतकं कौटुंबिक नातं होतं सगळ्याच, पहिलीच्या बाईंपासून 10वीच्या बाईंपर्यंत. तर त्यांनी म्हणजे सगळ्याच बहिणी, काळे बहिणी तर मला या सगळ्या क्षेत्रात येण्यासाठीचा जो माझं पहिलं पाऊल आहे ते माझे पांडुरंग गांगरेकर सर आणि काळेबाई यांनी हात धरून इकडे आणले, त्याच्यामुळे मी करायला लागले. तो आत्मविश्वास मला शाळेतून मिळाला. आणि मला असं सांगायला अगदीच आवडेल की फक्त शाळा, शिक्षण, अभिनय किंवा नाटकं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक अशी एक फेज होती आमच्या घरामध्ये की म्हणजे खूप गोष्टी काय सांगू आता की म्हणजे तेल पण एवढंच सांगायचं 15 दिवस पुरेल एवढं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मला अगदी आठवतं की तेव्हा ड्रेसेस मला काळे बाई द्यायचे आणि आणि म्हणजे ते इतकं घट्ट नातं होतं की की कुठल्याही बाजूनी मदत करून हिला पुढे आणायचंय, कुठल्याही बाजूनी मदत करून हिला स्वतःच्या पायावर उभं करायचंय. हा दृष्टिकोन अगदी काय म्हणूया फॉर्मली नसेल, पण ते खूप आतून येणारं एक प्रेम होतं आणि तो जिव्हाळा होता जो अजूनही आहे. त्यामुळे खरंच कौटुंबिक नाते. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जर शिक्षण चांगले मिळाले ना, तर आपल्या आयुष्यात आपण पुढे कुठलाही स्ट्रगल करायला, कुठल्याही गोष्टींना वर मात करून पुढे जायला सक्षम होतो. ते शिक्षक आपल्या शाळेचे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि ते बाळकडून मिळणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि त्यांनी आपल्याला हात धरून पुढे नेलेलं असतं आणि ती वाट आपण नक्कीच पुढेपर्यंत घेऊन जातो. ते शिक्षण मला आयुष्यात खूप महत्वाचे वाटतं. आणि जे मला काळब्यांच्या रूपाने आणि अनेक माझ्या शिक्षिका आहेत त्या सगळ्याच माझ्या बरोबर अजूनही आहेत. तर या खरंच खूप वेगळ्या आठवणी आहेत आणि वेगळे संस्कार आहेत की जे अजून माझ्या मनात घडतात. वा,